कुंभमेळ्यामध्ये लेटेस्ट रिलीज झालेले बाबा म्हणजे आय-आय-टी बाबाचा मी आज आध्यात्मिक रिव्ह्यू करणार आहे. एखादा पिक्चर बघायच्या आधी ₹200-300 घालवायच्या आधी, आयुष्यातले 3 तास घालवायच्या आधी कसं आपण पिक्चरचे 3-4 रिव्ह्यू बघून जातो. त्याचप्रमाणे ज्याच्या मागे आपण आयुष्यातले भरपूर तास घालवणार आहे आणि आपला माइंडसेट ज्या गुरूवरून आपण बनवू शकतो, अ, अशा आध्यात्मिक गुरूंना पण बघायच्या आधी त्यांचा रिव्ह्यू बघायला काही हरकत नाही असं मला वाटतं. म्हणून मी ही सीरीज सुरू केलेली आहे. आणि गुरु किती वेगळा वाटला, किती त्याचे विचार युनिक वाटले, तरी धर्म सनातन आहे, सत्य पण एकदम सनातन आहे. खूप आधीच ह्युमॅनिटीने डिस्कव्हर केलेलं आहे आणि बाकी कुठली गोष्ट पुढे फॉरवर्ड हो ना हो, थ्रू जनरेशन्स, ह्युमॅनिटीनी धर्माला जतन केलंय. म्हणजे कुठलाही धर्म असो, असा हिंदू धर्म असा नाही, ख्रिश्चनिटी असो, जुदाइझम असो, बुद्धिझम असो, अ, धार्मिक गोष्टींना खूप महत्त्व आहे आणि धार्मिक गोष्टी जपल्या गेल्यात आणि थ्रू जनरेशन्स पुढे पास ऑन होत गेल्यात आणि फिल्टर होत गेल्यात. कारण खराब धर्म पुढे जात नाहीत आणि चांगले धर्म पुढे प्रोपगेट होत राहतात. त्यामुळं धर्म ही अशी गोष्ट आहे, की ही एकदम सनातनी आहे आणि बदलत नाही अशी असं आहे हे सत्य. पूर्ण अंतिम सत्य जे आहे ते. त्यामुळे कुठलेही बाबा आले, नवे बाबा आले, तर त्यांना आपण एका सेक्शनमध्ये त्यांना क्लासिफाय करू शकतो. एखादा धार्मिक बाबा असतो. म्हणजे कुंभमेळ्यात किती वाजता स्नान करावं, कुठल्या प्रकारचे कपडे घालावे, कसं राहावं, हे सांगणारे धार्मिक लोक असतात. त्याच्यानंतर धुंदीत राहणारे काही गुरु असतात. ते धुंदीबद्दल मी पुढे अजून जाऊन बोलणार आहे, ह्या कॉन्टेक्स्टमध्ये येणार आहे. आणि धंदा करणारे बाबा असतात, जे त्यांच्या वाक्चातुर्याने, त्यांच्या त्यांचे जे माहिती असतं सायकॉलॉजी, ह्युमन सायकॉलॉजी ते वापरून भोंदू साधू असतात. ते धंदा करतात आणि पैसे कमवतात. आता ह्यामध्ये काही म्हणजे ज्याला जे करता येतं त्यांनी ते केलेलं आहे. आपण पण बऱ्याच फसव्या लोकांपासून फसतो. किम कार्दाशियन पासून फसणारे अख्खी जनरेशन आहे अमेरिकेची आणि त्याला बिलियनियर केलेलं आहे कार्दाशियन फॅमिलीला. तर असं काही नाही की भगवा कपडे घालून पैसे कमवले तर वाईट आणि कपडे काढून पैसे कमवले तर ते चांगलं, असं काही नाहीये. त्यामुळे धंदा करा, धर्म करा. धर्म करण्यात पण काही चुकीचं नाही. कारण एक काळ असा होता ज्याच्यात तुम्ही जर मुसलमान असाल अ, जेरुसलेममध्ये, तर तुम्ही मरणारे फक्त तुम्ही मुस्लिम आहात आणि तुमच्यावर अटॅक करणारा क्रुसेडर आहे म्हणून. किंवा तुम्ही हिंदू आहात आणि तुमच्यावर अब्दाली, कोण आपले औरंगजेब वगैरे येऊन तुम्ही मरणारे कारण तुम्ही हिंदू आहात. म्हणजे तुमच्या कपड्यावरून, तुमच्या रंगावरून, तुमच्या फॅमिलीवरून तुमचं जिवंत राहणं आणि मरणं डिसाईड होत होतं. त्यामुळे धर्मालाही काही विरोध नाही, धंद्यालाही विरोध नाही आणि धुंदी तर अशी असते, की एकदा तुम्हाला आयुष्य म्हणजे ह्युमॅनिटी आपण इतके आपलं आयुष्य आणि आपले ॲक्शन्स आपण आपल्या धुंदीसाठीच इन्व्हेस्ट करत असतो. हे आपल्याला कळत नाही. त्याच्यामध्ये गाणी ऐकणं आलं, फिरणं आलं, त्याच्यामध्ये दारू पिणं आलं, त्याच्यामध्ये मुलींच्या मागे, सौंदर्याच्या मागे पळणं आलं. हे सगळं धुंदीचाच प्रकार असतात. तर ह्या 3 प्रकारात बाबा येतात कुठले पण. तर मी सुरू करणार आहे आता आध्यात्मिक रिव्ह्यू आय-आय-टी बाबाचा आणि बघू हा बाबा कुठल्या धारेचा आहे. तर सगळ्यात पहिले मी एक क्लिप दाखवणार आहे तुम्हाला, ज्याच्यानी तो अर्क आहे आय-आय-टी बाबाच्या आध्यात्मिक प्रवासाचा एक म्हणजे कोर आहे, प्रिन्सिपल आहे ही क्लिप. ही समजली की सगळे तिथेच समजल्या अभय सिंग. ठीक आहे. आपण ही पहिली क्लिप बघूया आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचं डिस्कशन करू. भी फिर मेरे को ऐसे ही था कि जैसे कृष्णमूर्ति ये सब तो पढ़ता ही था, मैं इंटरेस्ट तो था ही सब जो है, तो मन में ऐसे ही विचार आया कि यार अब तो जाने ही नहीं जाने कुछ फ़र्क नहीं पड़ता अब। भगवान मेरे को फ़र्क नहीं पड़ता, उत्तर है भी कि नहीं है मुझे ये भी नहीं पता है यार छोड़ सब कुछ छोड़ दूंगा। तो वो मन में ऐसा हो वैसे विचार आया ना कि अच्छा तू तो मर जाएगा अब। मैं ठीक है, मर जाएंगे। और उस जब जब तुमने वो एक्सेप्ट कर लिया ना पूरी तरीके से, तब तुम्हारा मन शांत हो जाता है। सत्य है, मृत्यु सत्य है। नहीं नहीं, वो जब मन शांत होता है ना, तो मन के परे जो चीज़ है तुमको वो दिखती है एकदम से।
कि अच्छा मन के परे भी कुछ था यार, ये तो पूरा खेल था ही नहीं। बट उसके लिए जैसे मैंने कोई ऐसे साधना वजह जैसे कुछ नहीं की ना, वो इनडायरेक्टली लाइफ ने ही करा दिया अपने आप ही। आता एक वाक्य मी रिपीट करणार आहे अभय सिंगचं. तो काय म्हणतो, की उसके बाद मेरा मन शांत हो गया और मन शांत होने के बाद पता चला इसके पार भी एक दुनिया है. आता हे वाक्य आहे, ही अभय सिंगची ट्रान्झिशन आहे फ्रॉम बीइंग अ नॉर्मल ह्युमन टू बीइंग अन एनलाइटन पर्सन. एनलाइटनमेंट जी आपण ट्रेडिशनली म्हणतो, काय असते? जी गौतम बुद्धांना झाली, जी ओशोला झाली, जी कबीरांना झाली असेल, मीराबाईला झाली, ती जी एनलाइटनमेंट जी आपली मॅजिकल स्टेट आहे, ती स्टेट अभय सिंगनी कॅज्युअली बोलता-बोलता सांगितली. कारण ती जेव्हा होते तेव्हा ती कॅज्युअलच असते आणि ती म्हणजे उसके बाद मेरा मन शांत हो गया और फिर अ, फिर मुझे पता चला उस मन के बाद भी जीवन है. ठीक आहे. तर हे मी आता बऱ्याच व्हिडिओजमध्ये ओरडून-ओरडून सांगतो आणि मला आनंद झाला अजून एक कोणतरी आहे ज्यांनी तेच रिपीट केलं, की आपलं नॉर्मल एक्झिस्टन्स असतं ते मन माइंड व्हायरसनी कॅप्चर केलेलं आहे. म्हणजे आपलं जे ब्रेन असतं ज्याच्यावरून आपण एक्सपिरियन्सेस घेतोय सगळे, त्या ब्रेनवर एक व्हायरस आहे. तो आहे माइंड व्हायरस. तो असा असतो, की तुमचे थॉट्स कंटिन्युअसली चालू असतात. त्यांना काही शांतीच नसते. थोडी-थोडी टेम्पररी शांती मिळते आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स करणं काय असतं हेच माहिती नसतं. ज्याचं मन कधी शांत झालं नाहीये, आ, त्याला हे कॉन्शियसली शांत होतं मन आणि तुम्हाला कळणं, की तुमचं मन शांत आहे आणि मग तुम्हाला कळलं, की हे मन शांतही होऊ शकतं आणि मग तुम्ही बिना विचारांचे जगू शकणं हे एनलाइटनमेंट आहे. आणि ही एनलाइटनमेंट तुम्हाला रँडमली कुणालाही, कधीही, कशाही कारणाने होऊ शकते. आता अभय सिंगला कशी आय-आय-टी बाबाला ती कशी झाली? तर तो डिप्रेस्ड होता, दुःखी होता. आता माइंड व्हायरस जो आहे, आपल्या मनात जे थॉट्स येत असतात एकामागे एक, त्याचे 2 मेन प्रकार असतात. एक म्हणजे तुम्हाला आमिष दाखवलं जातं, की तुला हे मिळेल, ते मिळेल, अरे मला ते मिळणार आहे, माझं प्रमोशन होणार आहे किंवा माझं वर्ल्ड कप जिंकता-जिंकता राहतो की काय, असं तसं आमिष दाखवलं जातं आणि मग त्याच्यात आपण गुंतलेलो असतो. तर आता अभय सिंगच्या स्टोरीवरून हे माहिती आहे की तो डिप्रेस्ड होता. त्यामुळे त्याचं माइंड त्याला आमिष दाखवून गुंतणार नाहीये तो आमिष अ, अ, आमिषाच्या विचारांमध्ये तो गुंतणार नाहीये. कारण तो एखादा माणूस डिप्रेस्ड असेल तिथेच तो निगेटिव्ह असतो. तो त्याला हे विचार अट्रॅक्ट करत नाही. मग दुसरं काय असतं की दुःखी असतो तो, लोनली असतो, वाईट वाटत असतं आणि मग माइंड घाबरत जातं तुम्हाला की "अरे तुमचं काय होईल? तुझं काय होईल? तुला कोणी मिळणार नाही. तू असंच लोनलीनेस असेल." मग लोनलीनेस असतो आणि अल्टिमेट तुम्हाला म्हणजे भीतीनी पण कंटिन्युअस आपले थॉट्स चालू असतात. आणि अल्टिमेट भीती काय असते? मग शेवटी माइंड तुला म्हणतो, "अरे तू मरून जाशील, मरशील, बापरे!" आणि जीवेषणा जी असते आपली ती मग आपल्याला थॉट्समध्ये गुंतवून ठेवलेली असते. पण आता त्याची अशी हालत झाली त्याच्या स्टोरीमध्ये, की ओके, त्या स्टेटपर्यंत पोहोचला, की आता माइंड अल्टिमेट घाबरायचा प्रयत्न करताय त्याला, की तू मरशील. त्यांनी त्या मोमेंटला मग ते अल्टिमेट फिअरला पण त्यांनी एक्सेप्ट केलं. ओके, मर ही जाऊंगा ना मैं. आता त्याच्यात अ, मर ही जाऊंगा, उससे उससे ज़्यादा क्या होगा? असं जेव्हा झालं, तेव्हा आता त्या व्हायरसकडे अजून काही नव्हतं अभय सिंगला हे करण्यात, एंगेज करण्यासारखं, की ते पण एक्सेप्ट केलंय त्याने. अल्टिमेट काय म्हणतात त्याला दुःख. मग त्याचं माइंड शांत झालं. म्हणजे आता ही आहा मोमेंट असते. ती आहा मोमेंट बुद्धांना पण जेव्हा झालेली, तेव्हा पण अशीच झालेली, की त्यांनी सगळे गुरूंना ट्राय केलेलं आणि सगळ्या गुरूंनी जे वे सांगितले आणि जे सांगितले ते गौतम बुद्धांनी ट्राय केले. ते नाही जमले आणि एकदम असे वीक होऊन एकदा नदी किनारी ते बसले होते. त्यांना ती एनलाइटन म्हणजे त्यांची ती स्थिती झालेली. तेव्हा त्यांचा माइंड थांबलेला विचार करायचा आणि तेव्हा त्यांनी थॉटलेस स्टेट एक्सपिरियन्स केलेली. ठीक आहे. तर आता ही थॉटलेस स्टेट झाली एक्सपीरियंस, कि मग अभय सिंगचा आके कि मग फिर मुझे पता चला कि इसके पार भी दुनिया है.
आणि दॅट इज हिज म्हणजे ती जर्नी आहे त्याची एनलाइटनमेंटची. आणि ते एक्सपिरियन्स त्याच्याकडून कोणी घेऊन नाही जाऊ शकत. म्हणजे आता ह्यापुढं कसं होईल, की जसं त्याला डोक्यावर चढायला आहे अभिजित सिंगला, तसं त्याला डोक्यावरून उतरवायचा प्रयत्न होईल, त्याचं क्रिटिसिझम होईल आणि बरंच काय होईल. पण अ, ज्यांनी तो अनुभव केलाय तो केलाय म्हणजे नोबडी कॅन टेक इट अवे फ्रॉम यू. आणि दुसरी गोष्ट, नॉट जस्ट तो अनुभव, एकदा तुम्हाला कळालं की तुमच्या थॉटलेसच्या माइंडच्या पुढे पण जग आहे. मग तुम्हाला जगायचा एक वेगळाच नजरिया कळतो आणि मग जग खूप सुंदर आहे. म्हणजे आता अभय सिंगचंच एक्झाम्पल घ्या, की तो एक अ, साधारण डिप्रेस्ड यंग माणूस होता, सिंगल. पण आता तो पदयात्रेवर निघाला आणि मग त्याने चालत कुठे-कुठे फिरला. मग त्यांनी कुकिंग शिकला. आता पुढच्या क्लिपमध्ये मी ते बघणार आहे, की मग एकदा तुम्ही ही थॉटलेस स्टेट एक्सपिरियन्स केल्यावर मग नॉर्मल लाईफ कशी एक्साइटिंग होते, नॉर्मल लाईफ कशी जॉयफुल होते, ते त्याचं एक्झाम्पल आहे. तर त्याचे 1-2 क्लिप्स मी दाखवणार आहे आता, की ते कसं झालं. मग थॉटलेस माइंडमध्ये जगणं म्हणजे काय, हे त्याला म्हणजे त्यांनी केलं आणि त्याचं जॉय कळतं. आता पुढच्या क्लिप्समध्ये बघू. 2021 में ये सोच लिया था कि आपको वैराग लेना है और अब आपको ईश्वर की शरण में रहना है। नहीं नहीं, ईश्वर की शरण में तो पहुंच ही गए ना। ईश्वर की शरण में तो पहुंच गए थे। ते रिपोर्टरचं मला फनी वाटलं. म्हणजे त्या रिपोर्टरनी जो प्रश्न विचारला, तो भौतिक जगातला म्हणजे प्रश्न येतो, की जो नॉर्मल एक माणूस विचारेल, ज्यांनी फक्त अध्यात्म वाचलंय किंवा ज्यांनी फक्त बुकमधलं वाचलंय, की "अरे, फिर आपने क्या सोच लिया था ईश्वर की शरण में जाना है." त्याच्यानंतर अभय सिंग म्हणाला, "ईश्वर की शरण में तो पहुंच गए." म्हणजे एकदा तुमचं माइंड क्लिअर झालंय आणि तुम्ही विदाऊट थॉट्स आयुष्य जगताय ना, ते ते असं आहे ना, ते आयुष्य, की ज्याच्यामध्ये तुमची ईश्वराकडे पोहोचलाय, तुम्ही ऑलरेडी पोहोचलाय. तर तो तेच म्हणाला, की "ईश्वर के पास तो पहुंच ही गए." आणि दुसरा त्या रिपोर्टरचा क्वेशन होता, की तिथे तर अभय सिंगने जिंकलंच. म्हणजे माझं म्हणणं म्हणजे माझे जे डाउट्स होते, की ह्याच्या एनलाइटनमेंट बद्दल, ते सगळे निघून गेले. इसका पीछे मेडिटेशन एक तरीका आपको मिला या क्या? नहीं, ये जो चार जो मार्ग जो बताए हुए हैं वही है मेन तो। भक्ति योग, कर्म योग, क्रिया योग और ज्ञान योग। रिपोर्टरने विचारलं त्याला, की तो क्या मेडिटेशन आप करने लगे, की किंवा व्हॉटएव्हर मेडिटेशन से आपको ये सब तो म्हणाला, त्यांनी तर म्हणजे असं मेडिटेशन हे वर्ड त्याला काय हेच नाही झालं, रजिस्टरच नाही केलं. त्यांनी त्याच्या उत्तरात सांगितलं, "वो तो 4 प्रकार होते." म्हणजे भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग आणि ते सगळं. म्हणजे मेडिटेशनचा काही सवालच नाही इथं. म्हणजे फक्त एखादा भोंदू साधू म्हणू शकतो, की मी मेडिटेशन अ, अ, क करून सगळं मिळवलंय, किंवा तो तुम्हाला मेडिटेशन शिकवतो, किंवा अ, एखादा नवा असेल म्हणजे आध्यात्मिक जगात एखादा नवा असेल खेळाडू, त्यांनी म्हणणं, की मी मेडिटेशन करतोय आणि मी अजून शिकतोय आणि मी काय म्हणतात त्याला, मी ह्या रस्त्यावर अजून चालतोय. तर मी ते माफ करू शकतो एखाद्याने मेडिटेशन म्हणणं, काही चुकीचं नाहीये. पण ज्यावेळी अभय सिंगने म्हणजे मेडिटेशनचा काही संबंधच नाही एनलाइटनमेंटशी असं बोललं, तेव्हाच म्हणजे मान्य केलं मी, की हे धिस इज रिअल एनलाइटनमेंट. कारण हे खरं आहे. मेडिटेशन जो म्हणतो त्याला एनलाइटनमेंट आयदर माहितीच नाहीये, अ, किंवा तो लढतोय कळायला, की एनलाइटनमेंट काय आहे, बट त्याचा काही संबंध नाही. म्हणजे एकदा एखादा एनलाइटन झाला, की तो मुक्त झाला ह्या मेडिटेशनपासून. आणि मेडिटेशन इज द वर्स्ट थिंग यू कॅन डू टू बी आध्यात्मिक. म्हणजे इतका बोर्डम येतो मेडिटेशननी, की त्याच्यात आणि अध्यात्माचा आणि एनलाइटनमेंटचा काही संबंध नाहीये. ठीक आहे. आता मी हे सगळं अ, आत एक मिनिट चांगलं बोललोय ह्याचं अभय सिंगबद्दलचं. आता मी दुसरा अँगल एक्सप्लोर करणार आहे उरलेल्या वेळात ह्या रिव्ह्यूच्या, की आपल्याकडं मिसकन्सेप्शन्स आहेत, की एनलाइटन्ड झालेला माणूस म्हणजे सर्वज्ञानी झालेला माणूस आणि सगळं त्याला येतं आणि सगळं कळतं आणि त्याच्याकडून शिकावं, असं काही नाहीये. ॲक्चुअली रिॲलिटी अशी आहे, की एनलाइटन माणसाची जी स्पेशालिटी असते, त्याचं जे स्पेशल नॉलेज असतं ना, ते फक्त ह्या गोष्टीशी सीमित आहे, की इल्युजन मधून बाहेर कसं पडायचं.
थॉट्सच्या इल्युजनमधून, थॉट्सच्या ट्रेनमधून बाहेर कसं पडायचं, थॉटलेस बनून जगणं काय. मग त्याच्यानंतर भलेही तो सांगेल, की कसं आयुष्य चांगलं होतं किंवा कसं त्याला हे जे खोट्या मान्यता आहेत त्याच्याबद्दल बोलेल तो. पण ती त्याची स्पेशालिटी असते. एकदा तो एनलाइटन झाला ह्याचा अर्थ असा नाही, की तो जे बोलतोय ते सगळंच खरं आहे किंवा आणि आता हे माझे प्रॉब्लेम्स आहेत आता अभय सिंगपासून. त्यांनी हा एक्सपिरियन्स केला. म्हणजे त्याला ही लॉटरी लागली थॉटलेसनेसची, ही एनलाइटनमेंटची. भलेही तो त्या रस्त्यावर असेल. पण ही गोष्ट होऊन अ, एखादा माणूस अ, त्यांचे प्रॉब्लेम्सही त्याच्याबरोबर घेऊन जातो. म्हणजे आता त्याचे जे मेंटल हेल्थ इश्यूज आहेत, जे कळतंय की मेंटल हेल्थ इश्यूज आहेत त्याला. त्याला आता जरी तो एनलाइटन झाला असला, तरी ते प्रॉब्लेम्स त्याच्याबरोबर येणार आहेत आणि मग थोडा वियर्डनेस आहे त्याला म्हणजे मधूनच तो काहीतरी अ, ह्याचं बोलत असता, की काय ट्रान्समिट करायचं त्याचे थॉट्स आणि कसे कंट्रोल करायचं रिमोटली किंवा मग ते त्याला काही अर्थ नाही. म्हणजे भलेही तो एनलायटन असेल, त्याचा अर्थ असा नाही, की त्याला त्याचे जे काही चुकीच्या थॉट्स आहेत अबाउट आणि मग तो बोलतो कि कसं मी क्वांटम फिजिक्स आणि फिजिक्स के अंत तक पहुंचा हूँ, मैथ्स भी मैंने सब कुछ मैथ्स, फिजिक्स म्हणजे तो त्याचा रस्ता असेल, त्यांनी त्याच्यात अभ्यास केला असेल आणि करावा. तुमचे 11वी-12वीचे प्रोफेसर आहेत, फिजिक्सचे प्रोफेसर आहेत, मॅथ्सचे प्रोफेसर त्यांचं आयुष्य गेलंय त्याच्यात. त्याच्यामध्ये काही नाहीये. क्वांटम फिजिक्समध्ये पण असं काही मॅजिकल नाहीये. ना म्हणजे त्याचा जो अनुभव होता मनाच्या पलीकडे जायचा, त्या अनुभवाला तिथेच त्याची स्पेशालिटी मानली पाहिजे. त्याचे जे बाकीचे इश्यूज आहेत, मेंटल इश्यूज वाटतात आणि त्याचे जे ॲडिक्शन टाइप बोलणं पण आहे, त्याला आता डोक्यावर चढवला जाईल आणि असं मानलं जाईल, की अरे परत हा पण तेच सगळं बोलायला लागलाय, की विरक्त होणं वगैरे किंवा त्याला इंटरेस्ट आहे इंडियन इंडियन मायथॉलॉजीमध्ये. तर त्याचा अर्थ असा नाही, की इंडियन मायथॉलॉजीमुळे त्याला एनलाइटनमेंट मिळाली किंवा त्या त्या एनलाइटनमेंटचा अर्थ असा आहे, की इंडियन मायथॉलॉजी वगैरे कशी करेक्ट आहे. त्याचा काही संबंध नाहीये. त्याला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. त्यांनी वाचावं, भलेही शेअर करावं. बट त्या त्या इतर गोष्टींना डोक्यावर चढवलं नाही पाहिजे. अ, अ, जे विच इज नॉट रिलेटेड टू purely related to his thoughts, his mind lessness, and his getting beyond it and knowing what is right, what is wrong, in terms of spirituality, which is like related to again experiencing life without the illusion of self किंवा मेडिटेशन. मला असं वाटतं की तो माणूस त्याचे जे काही बाकीचे आता जे रंगढंग आहेत, पेहरावा आहे, जग सोडणं आहे आणि कसं आपल्याकडे डोक्यावर चढवलं जातं बिकॉज तो आता IITचा आहे आणि त्यांनी जग सोडले आणि त्यांनी तसा गेटअप केलाय वगैरे. हे म्हणजे एखादा माणूस एकदम कंट्रोल्ड वेमध्ये पण असू शकतो आणि एखादा माणूस संगीतकार पण असू शकतो, एखादा माणूस क्रिकेट खेळणारा असू शकतो, ज्याला ही थॉटलेसनेस झाली आहे. याचा अर्थ असा नाही की क्रिकेटमध्ये एनलाइटन जसं मला असं खूपदा वाटतं की जर सचिन तेंडुलकर आध्यात्मिक असता आणि त्याला ते आध्यात्मिक प्राप्त झालं असतं ती स्टेट आणि ती जर त्यांनी एक्सप्लेन केली असती तर कित्येक लोकांना असं वाटलं असतं की क्रिकेटमुळे ती एनलाइटनमेंट झाली आणि क्रिकेटमध्येच काहीतरी आहे मॅजिक आणि मग लोकांनी आध्यात्मिक बॅटिंग, आध्यात्मिक बॉलिंग सुरू केलं असतं आणि त्याच्यातून त्यांना कसा एकदम देवाच्या जवळ गेल्यासारखं वाटतं, असं झालं असतं. तसं नाहीये. सो मी त्याच्या रिव्ह्यू पासून मी सुरू केलेला हा व्हिडिओ. तर मी त्याच्या एनलाइटनमेंटला मी 3 स्टार देईल 5 स्टार्सपैकी. आता मी जेव्हा जॉब करायचो आणि मी इंटरव्ह्यू करायचो लोकांना, तेव्हा दर रेटिंगच्या वेळी मला विचारायचे, की "तू जी रेटिंग देते त्याच्या वरचं रेटिंग का नाही? किंवा तू जी रेटिंग देते त्याच्या खालचं रेटिंग का नाही?" म्हणजे आय हॅड टू जस्टिफाय बोथ अँगल्स. तर आता मी अभय सिंग IIT गुरुला 3 स्टार देतो रेटिंग. त्याच्या एनलाइटनमेंटला, त्याच्या एक्सपिरियन्सला, त्याच्या स्पिरिच्युअलिटीला. मी त्याला 4 स्टार का रेटिंग देत नाहीये? कारण ही जी स्टेट अभय सिंगने एक्सपिरियन्स केली ती बऱ्याच लोकांनी केली आहे. 4 स्टार मी कोणाला देईल? जो मेंटली हेल्दी आहे.
म्हणजे ज्याची हालत खराब नाही झाली. म्हणजे त्याचं तर म्हणजे काय अस्तित्वच हादरलंय अक्षरशः अभय सिंगचं असं वाटतं ॲट धिस मोमेंट. म्हणजे काय त्याला आगा नाही, पिछा नाही, राहण्याचं काही नाही, काही रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणण्यापेक्षा त्याच्या लाईफचं काही हे नाहीये कन्स्ट्रक्टिव्ह. आता जर तो इथे नसता डिस्कव्हर झाला आणि आता जे काय त्याला मिळेल पब्लिसिटी आणि पॉप्युलॅरिटी ते जर नसतं झालं, तर त्याचं आयुष्य खडतरच होतं. बरेचसे त्यांनी जे शिकलेला त्याचं नॉलेज ते खराब केलेलं. आता याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी अ, सद्गुरूला किंवा ओशोला 4 स्टार रेटिंग देईल स्पिरिच्युअलिटीमध्ये. कारण त्यांनी स्पिरिच्युअलिटी मिळवलेली, पण त्यांचं आयुष्य मेंटेन करून ती स्पिरिच्युअलिटी ठेवलेली. अ, सद्गुरूंनी अजूनही ठेवलेली आहे. म्हणजे असं नाही की सगळं अंघोळीचं काय माहिती नाही आणि खाण्याचं काय माहिती नाही, असं नाही. 4 स्टार रेटिंग त्यामुळे मी नाही देणार, कारण त्यांनी आयुष्य त्याचं नीट मेंटेन नाही केलंय. आणि 2 स्टार रेटिंग मी नाही देणार तसंच. कारण 2 स्टार रेटिंग मी कोणाला देतो, की ज्यांनी जाणलं नाहीये. म्हणजे 2 स्टार रेटिंग म्हणजे एखाद्या गायकाला किंवा किंवा एखाद्या प्लेयरला ज्याला अ, अ, ज्यांनी थॉटलेसनेस मिळवतो तो त्याच्या ॲक्टिव्हिटीपासून, पण त्याला माहिती नाहीये, की ती थॉटलेसनेस आहे आणि दॅट्स व्हॉट ही इज गेटिंग. असं नाही. अभय सिंगचं स्पिरिच्युअलिटी एक लेव्हल वरची आहे. म्हणजे एखादा चांगला सिंगर आहे, तो रियाज करतो सकाळी उठून आणि त्याला त्याला त्याच्यातून थॉटलेसनेस मिळते आणि त्याच्यात मुग्ध होऊन जातो आणि तेच त्याचं पॅशन आहे. ह्याला मी 2 स्टार रेटिंग देईल. तो पण स्पिरिच्युअल माणूसच आहे. कारण तो पण ह्याच्या पार गेलेला आहे, मनाच्या पार गेलाय. जेव्हा तो सिंग करत असतो, तेव्हा अ, त्याच्या मनात काही थॉट्स नाहीत. मग तो सिंगिंग आणि तो एकच झालेला असतो, मुग्ध झालेला असतो. अशा माणसाला, अशा सिंगरला, अशा बिझनेसमनला, अशा प्लेयरला जे मुग्ध होऊन गोष्टी करतात, त्यांना मी 2 स्टार देतो. पण त्यांना मी 2 स्टार देतो कारण त्यांना माहिती नसतं हे थॉटलेसनेस आहे. त्यांचं आयुष्य बदललेलं नसतं त्याच्यातून. त्यांचा फक्त त्या ॲक्टिव्हिटीमध्ये बदल झालेला असतो. पण अभय सिंगच्या थॉटलेसनेस मागे त्याचं आयुष्य बदललंय. म्हणजे एका डिप्रेस माणसापासून तो जग फिरणारा माणूस, तो कुकिंग करणारा माणूस झाला. ठीक आहे. त्यामुळे अभय सिंगला मी 3 स्टार देईल. 4 स्टार नाही देणार पण. आणि एवढं सांगून मी माझा रिव्ह्यू संपवतो आणि त्याच्यावर मी जरूर अजून बोलेल. कारण बोलण्यासारखं बरंच काही आहे. जर काही राहून गेलं असेल तर. पण भेटूया आपण पुढच्या रिव्ह्यूमध्ये नंतर. प्रॉब्लेम्स आहेत.